एक जबरदस्त चढापट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. लुटचा प्रयत्न संकेत बांधकर देखील काही कमी नाही आहे. अनेक वेळा रायगडचं प्रतिनिधित्व करत ज्यानं महाराष्ट्र पोलीस संघाचं प्रतिनिधित्व केलंय. रिक्त हस्ता माघारी परत नाही. प्रत्युत्तरास निखिल शिर्केची जय मैदानामध्ये पाहायला मिळते. जशी क्रमांक 3 आपल्याला निखिल शिर्के मैदानामध्ये पाहायला मिळते. ओहो एक जबरदस्त चढापटू सातत्यानं बोनस स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणार हा चढाईपटू अर्थातच निखिल शिर्के. सक्सेसफुल या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या चढाईमध्ये निखिल शिर्के माघारी परत नाही. प्रत्युत्तरा चढाई पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 7 सोमवार स्पोर्ट्स बनवल्या संघाकडनं. तसेच या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. सुरेशजी धुमाळ यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिथी देवो भव खऱ्या अर्थाने मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा यशस्वी होत असतात. मी विनंती करतो या ठिकाणी सुरेशजी धुमाळ यांचा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा. सगळी सज्ज झालाय. आपण किती पाहायला मिळते. किती गुणांची नेतृत्व करेल. सन्माननीय सुरेशजी धुमाळ यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातो. रुण्याची होतकर यांच्या शुभ हस्ते मात्र मानसन्मान केला जातो. तसेच पुढील मानसन्मान या ठिकाणी अखंड आदी समाज अध्यक्ष शिस्ते तसेच ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय रमेशजी घरत यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो रुणीजी होतकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रमेशजी घरत यांचा मानसन्मान मायेची उपदान शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जाईल. अखंड आदी समाज अध्यक्ष शिस्ते यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातो. धन्यवाद रमेशजी घरत साहेब. तसेच पुढील मानसन्मान या ठिकाणी केला जातो. रोहितजी कांबळे यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करतो रमेश होतकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. रोहितजी कांबळे यायचा आहे. आपला मानसन्मान स्वीकारण्यासाठी रोहितजी होतकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. मानसन्मान या ठिकाणी केला जातो. महेश कांबळेचा त्यांचा मानसन्मान या ठिकाणी रमेश होतकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. धन्यवाद रोहितजी कांबळे साहेब. तसेच भाई नवाज मेहबूबभाई यांकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. म्हणजे आपला अत्यंत ऋणी आभारी आहे. तसेच आपण पाहतोय सोमदाई कळंबोली संघामध्ये चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतं विशाल ताटे. ज्याला हरियाणा शिला संघाचं प्रतिनिधित्व केलं तर विशाल ताटे मात्र चढाईसाठी सज्ज झाला. जबरदस्त चढाईपटू या ठिकाणी पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 3 ज्याने हरियाणा शिलाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती करतो महेश चौईकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. बघा आपण यायचं आहे पुढे. या ठिकाणी साहेबांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातो. आणि निश्चितपणाने मान्यवरांचा
प्रतिक्रिया चढाई आपल्याला पाहायला मिळते. निखिल शिर्केची चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निश्चितच 5 खेळाडू त्या क्षेत्रात गुणांची कमाई केली जाईल का पण मात्र निर्णय ठरेल. परंतु रिक्त हस्त माघारी विनंती असेल या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. तिसरा व अंतिम पुकार या ठिकाणी दिला जातोय. अक्षर गजंबा विरुद्ध संघ असेल जय बापदेव गोंडकर. थर्ड अँड फायनल या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती आपण लगेचच यायचं आहे. अक्षर गजंबा विरुद्ध जय बापदेव गोंडकर. विनंती असेल थर्ड अँड फायनल विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा. राहुलभाई नवाज आणि मेहबूबभाई यांकडूनच्या मंडळाला 501 रुपये दिले गेले. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि स्वागत करतो आणि घेऊन वळतोय मैदानाकडे. मैदान क्रमांक 1 वरती आपल्याला सामना बघायला मिळतो. सोमसाई स्पोर्ट्स तर प्रति दुसऱ्या पारणामध्ये संबंध महाराष्ट्राची ताकद एकवटली आहे. बघूया चढाई करता आता मात्र आपण ट्रेंडिंग स्टार फेकावली जाते शिकार केली जाते. खरोखर मित्रांनो आपण युवराज स्पोर्ट्स संघ पाहिला तर ज्याने महाराष्ट्र संघासाठी आणि महाराष्ट्र पोलीस संघासाठी कारकीर्द गाजवली असं संकेत पंत यावेळी स्वीकारतात. आता मात्र निखिल शिर्के खरोखर जबरदस्त आणि वेगवान खेळाडू आपल्याला निखिल शिर्केच्या माध्यमातून बघायला मिळतो. रसिकांना विनंती कृपया आपण प्रवेशद्वार खाली करा. आयोजक आपण त्या ठिकाणी त्यांना सांगा. चढाई करता आता मात्र प्रति क्रमांक 7 आपल्याला बघायला मिळेल. कळंबोळी संघाच्या माध्यमातून 6 डिफेन्स सज्ज असेल. राकेश गायकवाडमध्ये रक्षकाची भूमिका बजावेल. समोरचा प्रवेशद्वार आहे. विनंती असेल या ठिकाणी बाजूला जायचं खेळाडूंना येण्यासाठी या ठिकाणी जागा द्यायची आहे. जो प्रवेशद्वार आहे आयोजक आपण त्या ठिकाणी लगेच जायचं आहे. प्रवेशद्वारच्या मध्ये त्या ठिकाणी तो रसिक वर्ग आहे. विनंती असेल या ठिकाणी तो रसिक वर्ग आपण बाजूला करायचा आहे. आयोजक विनंती असेल की छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजी याचा प्राण जोगी याचा मूळ कैलासीचा ऐसा राजा की मातीसाठी प्राण चालितो भूत मांडितो ऐसा राजा जीव लाभितो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा आणि ऐसा राजा भूमंडळाचे खेळ मित्र हो. तुमच्या आमच्यासारख्या महाराष्ट्र वासियांना लाभला हे आपलं सौभाग्य. पुन्हा का मैदानाकडे बघतो आपण अक्षररित्या साहिलला कुठे आणि चढाई करतात. मात्र जसं क्रमांक 3 अक्षर गजंबा जय बापदेव गोंडकर तिसरा पुकार झालेला आहे. मैदान क्रमांक 3चा त्वरित ताबा घ्या. यशस्वी बोनस प्रतिस्पर्धीला आता मात्र प्रशांत जाधव अधिक जबरदस्त चढाई बाद त्याने संघाला 90 संगीत दिली असा प्रशांत आपल्याला बघायला मिळेल. 7 आणि 5 गुणतालिका. रसिक वर्गाने नंतर कमाल केले मित्रांनो. रोड रोलर वरती चढला तोपर्यंत ठीक आहे. बॅरिगेट्स वरती भार दिला तोपर्यंत ठीक आहे. रसिक वर्ग झाडावरून सामना पाहत आयोजक जबाबदारी घेणार नाही. मित्रांनो सहकार्य करा खाली मित्रा. खरोखर कमालीच्या रसिक वर्गाला आपल्या आजच्या स्पर्धेने किंबहुना मित्रांनो आयोजकांचं या ठिकाणी कौतुक होणं गरजेचं आहे. गावदेवी रायडर्स क्रीडा मंडळ वडवली की ज्यांनी आपल्याकरता इतकी देखील स्पर्धा या ठिकाणी आज भेटीला घेऊन आली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. रोख रक्कम 51,000 रुपयाचं पारितोषिकाचा आपण या ठिकाणी खर्च घातलं. धन्यवाद असेल आपलं देखील गावदेवी रायडर्स वडवली. मध्यांतरावर पूर्वांक होतं. मध्यांतरापर्यंतची गुणतालिका आपण पाहिली तर 2 गुणांनी आघाडीवरती असेल कळंबोळी संघ. याची प्रतिस्पर्धी संघाने नोंद झाली. संघ उत्तर
आपली पहिली चढाई पाहूया उत्तरार्धामध्ये पहिला गुण कोण टेकतोय चढाई करता सज्ज झालाय अफाट शिरकेले कबड्डीचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे की अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी अरे चढाई तुझी येता तू दाखवण्याची आपली खेळी अरे लय भारी आणि मागे कपडा कोपरा रक्षक तुझा उदयला डाव या साऱ्या चांगल्या प्रकारे आहे बा अरे चतुर येथे सावळ जो तोच येथे रंगला हे जीवन म्हणजे कबड्डी राजा जो थांबला तो मात्र संपला कबड्डीचा खेळ तुम्ही खेळता मित्रांनो तुम्हाला थांबायचं नाही आहे धावत राहायचं आहे चालत राहायचं लोळत राहायचं रांगत राहायचं परंतु थांबायचं नाही आहे पण जर थांबा तर तुम्ही संभाळा चला एकदा हा एक भेग म्हणतात सहा कडे सुचलेला असेल त्याचा करीता जर तुझ्या मागे यावेळेस तसेच महेश कांबळे या सुरू मंडळाला 1000 रुपयाचा दिला आहे म्हणजे आपला अत्यंत आभारी आहे तसेच अखंड आर्य समाज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय रमेशजी घरत साहेब आलेले आहे म्हणजे आपला अत्यंत आभारी संकेत बंकर जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट होऊ शकतो त्यावेळेस प्रयत्न केलाय तितपत यशस्वी होतोय अनसक्सेसफुल प्रत्युत्तर देईल आता मात्र निखिल शिर्के मोठा प्रयत्न होणं गरजेचं असेल मित्रांनो 3 गुणांची आघाडी वळवली संघाकडे आहे खऱ्या अर्थाने ही माती धुरंधरांची ही माती वीरांची ही माती शूरांची आणि या शूरांच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने रायगडचे टायगर आता मात्र झुंज देत आहे प्रतिस्पर्धी आहे संघ आतमध्ये येत असतात सहकार्य करायचे यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते विनंती असेल या ठिकाणी सुरेश बाळाराम धुमा या सर्व आमच्या मंडळाला रोख रक्कम 5000 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ आपला अत्यंत ऋणी आभारी आहे धन्यवाद तसेच या ठिकाणी आगमन झालंय एक युवा विद्यार्थी ओंकारजी नागती यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या देखील मंडळाच्या वतीने अगदी सहर्ष स्वागत निश्चितच मित्रांनो घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि सरावाशिवाय पर्याय नाही कबड्डीच्या या मातीला निश्चितच सरावाला या ठिकाणी महत्त्व दिलं जात असतं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा कबड्डीचा खेळ आहे इथे मात्र जर आपण पाहिलं तर निश्चितच तुम्हाला हा सरावाला महत्त्व देणं खूप गरजेचं असतं जसे क्रमांक 22 आपल्या ठिकाणी मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 खेळाडूच्या रण क्षेत्रामध्ये इथे मात्र एक जबरदस्त लढत देताना पाहायला मिळते एका बाजूला आपण पाहिलं तर युवराज स्पोर्ट्स अलिबागचा संघ दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच सोमदाई स्पोर्ट्सचा पुणेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल चलाई सगळं आपल्याला पाहायला मिळतो निखिल शिर्केची जोड्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल किती गुणांची जबरदस्त या ठिकाणी त्याकडे पाहायला मिळाला संकेत सावंत यांच्या माध्यमातून चढाई पाहायला मिळते एक जबरदस्त चढाई त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दर्शक क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला वारंवार या ठिकाणी सूचना देण्याची विनंती केली जाते अक्षर गजंबा विरुद्ध जय बापदेव गोडीकर विनंती असेल या ठिकाणी आपल्याला वारंवार पुकार सूचना दिल्या जात आहेत अक्षर गजंबा विरुद्ध जय बापदेव गोडीकर मैदान क्रमांक 2 मध्ये आपण मात्र लगेचच त्या ठिकाणी जायचं आहे विनंती असेल रसिक वर्ग आपल्या आपली त्या ठिकाणी वाट पाहत आहे सूचना या ठिकाणी असेल अक्षर गजंबा विरुद्ध जय बापदेव गोडीकर चढाईसाठी सज्ज पाहायला मिळतो कसा भीर आद्याचे धावते जावा बघता सुरू निश्चितच आता मात्र थर्ड खूप पॉट आहे कम या माणूस सिच्युएशन मध्ये जंची क्रमांक 3 प्रयत्न केले 4 खेळाडू मैदानामध्ये असं थोडं चढाई करावी लागेल झाली तर मात्र समाधानच्या टप्प्यात आला तर सुट्टी दिली जाणार नाही बघूया किती प्रयत्न करतोय
बघायला मिळत आहे. खरोखर तुफानी धमाका वेगवान खेळाडू समाधान मोरे आणि डबल कॅच त्यानंतर 10 महिन्यामध्ये 360 किल्ल्यांचा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलाय हे विसरून चालणार नाही. सराय करतात मात्र आपण किक केले जबरदस्त सराय. या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी मान सन्मान केला जातो. एक यशस्वी युवा उद्योजक ओंकारजी नागती यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनय होतकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असं या ठिकाणी ओंकार नागती एक युवा आणि यशस्वी उद्योजक यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. तसेच ओंकार नागती या सर्व मंडळाला कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चुनौती है उसे स्वीकार करो कि आप कमी रह गई देखो और सुधार करो. परंतु त्या ठिकाणी ताकदीला पर्याय नाही आहे. एकीच बळ या ठिकाणी आजमवलं गेलं आणि मात्र आपण किरकिरे मैदानाच्या बाहेर जातो. पसीने से लाते हैं वो इतिहास बदलते हैं. जो लोग पसीने से लाते हैं वो इतिहास बदलते हैं. निश्चितच युवराज स्पोर्ट्स अलिबाग संघ इतिहास रचावा लागेल. ज्या प्रकारे इथे मात्र चढाई करावं लागतील प्रशांत जाधव मात्र हा चढाई करावा लागतील. गुणांची कमाई या ठिकाणी करून द्यावी लागेल. काही क्षण शिल्लक सामन्यामध्ये जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निश्चितच प्रत्युत्तरात चढाई पाहायला मिळते. 6300 अर्थातच बकासूर या नावाला प्रसिद्धी मिळाली. सामना संपवायला शेवटची 3 मिनिटे. प्रशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये मध्ये उठला तो आता हा उठा मध्ये तिसरा अंतिम पुकार मैदानाच्या मागे 67 स्टार प्रीमियम बाळ वगैरे आपण देखील हे केलं. चढाई करता आता मात्र हा 3 नंबर पचार ही चढाई निर्णात्मक चढाई असू शकते. जर यावेळेस मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शेवटची काही अंतिम मिनिटे या ठिकाणी सामना संपायला शिल्लक 4 गुणांच्या आघाडी निश्चितच या ठिकाणी असेल. कळंबोळी संघाकडे राकेश गायकवाडला प्रयत्न करावे लागतील. आता मात्र पायातून खऱ्या अर्थाने मैदानामध्ये उतरवावं लागेल. राकेश गायकवाड अनुभव पणाला लाभेल का? परंतु बघूया संकेत सावंत समोर असेल. राकेश गायकवाड मैदानात कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळते. निश्चितच सोमराज स्पोर्ट्स कळंबोळी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर राखेल. आता मात्र 7 नंबरचा खेळ ती खपले ते मस्त काढलं. खरोखर दर्जेदार या ठिकाणी मैदानामध्ये बघायला मिळतं. 5 गुणांची आघाडी असेल ती देखील जिंकण्याचं सामर्थ्य युवा स्पोर्ट्स आपल्यामध्ये. समाधान मोरे जर मैदानामध्ये टर्निंग पॉईंट रेड झाली तर मात्र या ठिकाणी इतिहास घडू शकतो आणि जर इतिहास घडला तर मात्र रसिकांच्या टाळ्यांना जणू काय उभारली. समाधान मोरे आता मात्र कमबॅक करावा लागेल. ही सुवर्ण संधी आहे. मिळालेल्या संधीचं सोनं केलं सुमित्रा तर खऱ्या रसिकांचा समाधान मोरे मैदानाच्या हत्ती आवाज हत्ती
जवळ सामना या ठिकाणी सोमसाई स्पोर्ट्स क्लबमुळे संघाने आपल्या खिशामध्ये घातला असं म्हणायला हरकत नाही कारण अंतिम काही शेवटची मिनिटे असेल तर 9 गुणांची आघाडी या ठिकाणी हे घेऊन देऊ का संघाकडे असेल संकेत सावंत मात्र निश्चितच कौतुकाची थाप